भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, अशोक खरात प्रकरण खरं तर राज्यभरात नव्हे तर देशभरात आता चर्चेलं जात आहे. या प्रकरणामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये असल्याची शक्यता जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. अशोक खरात प्रकरण जे आहे ते मागच्या वर्षीच बाहेर आलं असतं, परंतु ज्या वेळेला वावी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला किंवा त्याच्यावर जेव्हा आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी 2022ला शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाला होता, तर ही प्रकरणं कुणी दाबली? जरी राजकीय नेत्यांचा दबाव असला तरी मोठमोठे IPS अधिकारी जे आहे ते कुठंतरी खरातला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आत्ता जे IG दत्तात्रय कराळे त्यांचे तर अशोक खरात जे आहेत ते गुरुच आहेत. दर गुरुपौर्णिमेला दत्तात्रय कराळे जे आहे ते ईशानेश्वर मंदिरात असायचे आणि मग त्या गुरुला वाचवण्यासाठी असे काही जे IPS अधिकारी आहेत त्यांनी जे आहे ते पूर्णपणे असले लैंगिक शोषणाचे चाळे असतील, जमिनीच्या फसवणुकीचे प्रकार असतील किंवा खरातवर काही गुन्हे दाखल झालेले असतील तर ते कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न त्या म्हणजे अगदी खाकी वर्दीवर असून सुद्धा जे आहे ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळं SITनी ते जरी वरिष्ठ अधिकारी असले, जरी IPS अधिकारी असले तरी त्यांची चौकशी करून जे आहे जर दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं वक्तव्य खरं तर अशोक खरातने केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की मी माझ्या हातचलाखीनं महिलांना माझ्या जाळ्यात अडकवलं आहे असं त्यांनी आता यासाठीच्या तपासात वक्तव्य केलं आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, पण आता अशोक खरातला जे आहे ते पोलिसांनी खूप चांगलं झुकवलेलं आहे आणि त्याला झुकावंच लागेल. कारण जर तुम्ही दुनियाला चुकीची कामं करून जर झुकवत असाल तर एक दिवशी ते चुकीचं सगळं बाहेर येतं आणि तुम्हाला झुकावं लागतं. आता अशोक खरातची सुटका नाही, त्याला फासापर्यंत घेऊन जाण्याचे जे आपण बघितलं की अनेक पीडिता समोर येत आहेत, 10हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळं आता पोलिसांसमोर झुकावं लागेल, त्याला कायद्यासमोर झुकावं लागेल आणि जे काही कर्म केलेलं आहे त्याची शिक्षा जी आहे ती फेडावी लागेल. CDRच्या संदर्भात अंजली दमानिया यांची चौकशी व्हायचं खरं तर सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं. तर काल अंजली दमानिया त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये भाऊक सुद्धा झालेल्या होत्या की जर भाजपाच्याच ह्याच्यामध्ये नेते नसेल तर मी काय करणार, असं एकमेकांबद्दलच्या वक्तव्य दिसलं होतं. या सर्व गोष्टींकडे कसं बघता? मी अंजली ताईंना सांगेन की आपण रडायची काही कारणच नाही आहे. आपण लढणारे आहोत, आपण काही कुठल्या पक्षातल्या नाही आहे. आणि राहिला अंधारेंचा विषय, अंधारे या स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खरात प्रकरणातलं लक्ष जे आहे ते कुठंतरी राजकारण्यांकडे, जी महिला म्हणजे अंजली दमानिया जी महिला आहे, ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या कुठंतरी खरातच्या प्रकरणामध्ये राजकीय नेते कसे अडकलेले आहेत, त्यांचे कॉल डिटेल्स असेल, त्यांची जी काही माहिती आलेली आहे ती चांगल्या उद्देशानं समोर आणतायत. ठीक आहे, CDR आले, त्या बाबतीत CDR बाहेर आले नाही पाहिजे, त्याची चौकशी होईल. परंतु अंजली दमानिया कुठंतरी सिलेक्टिव्ह काम करतात. सिलेक्टिव्ह काम करायला त्या का कुठल्या पक्षात आहेत का? तुम्ही सिलेक्टिव्ह काम करताय, तुम्ही फक्त तुमच्या पक्षाचा अजेंडा राबवताय. त्यामुळे अंधारेंकडे फक्त अंधार आहे. दमानियांनी या प्रकरणात जे काही समोर आणलेलं आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत, अनेकांची चौकशी होऊ शकते. आणि म्हणूनच मला अंजली दमानियांना सांगायचं आहे की तुम्ही लढा, कुठेही माघार घेऊ नका आणि यापुढे अजून माहिती गोळा करून ह्यांना जो आहे तो ह्यांचा चेहरा जो आहे तो समोर आणणं गरजेचं आहे. आणि यात खरातला कसं फासापर्यंत नेता येईल यासाठी आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचीच आता तिथं आवाज उठवण्याची गरज आहे. खरं तर अशोक खरातनी तिथं जो CA आहे ललित पोपळे, पुण्यामधल्या त्याच्या घरामध्ये जवळपास एक 10 दिवस अघोरीकृत त्याची जी पूजा आहे ती केलेली होती आणि याच्यामध्ये नरबळी दिला सुद्धा होता अशी काही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. या सर्व गोष्टींकडे कसं बघता किंवा या संदर्भात काय अधिकची तुमच्याकडे माहिती? बघा, ललित पोफळे जो आहे तो CA होता. आपण बघितलं त्याचे अनेक रो हाऊस आपल्याला कोरेगाव पार्कला सापडलेले आहेत. काळा पैसा जो आहे तो सगळा व्हाईट करून द्यायचा ही जबाबदारी खरातची त्यानं स्वीकारलेली होती. आणि मग एवढे त्यांचे जे आहेत ते संबंध होते, तो ईशानेश्वर मंदिराच्या ट्रस्टवर होता. आणि आत्ता त्याच्या पुण्यातल्या मग घरामध्ये तर खरात अनेक वेळा येत असेल आणि अनेक राजकीय नेते, अनेक जे काही मोठी मंडळी आहेत, उद्योजक असतील, ते त्याच्या घरात येत असतील आणि कदाचित तशा पूजा झाल्या असतील. मग त्या अघोरी पूजा झाल्या का, यामध्ये कुणाचा नरबळी दिला गेला का, तर याची कसून चौकशी जर पोफळेची झाली तर सगळं समोर येऊ शकतं. ललित पोपळेची जर कसून चौकशी झाली तर अधिकची माहिती समोर येऊ शकते अशी प्रतिक्रिया जी आहे ती तृप्ती देसाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.